नमस्कार. मी आज तुमच्या पुढे एक विनोदी कविता आमच्याकडे आज म्हणे आलिया भट येणार ही सादर करणार आहे. सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये प्रत्येकाला कोणी ना कोणीतरी नट नटी हे आवडतच असतात. तर असंच समजा एखाद्या घरातल्या लोकांनी जर बाहेरच्यानं सांगितलं की आमच्याकडे आज या दिवशी हा नट किंवा ही नटी येणार आहे, तर तिथे चित्र काय असेल, त्यांच्या घरात काय परिस्थिती असेल, ते या विनोदी कवितेतून मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे. तर सुरू करूया कविता. आमच्याकडे आज म्हणे आलिया भट येणार. बैल म्हणून ये झोपला आणि नवरा म्हणून ये आपला. बैल म्हणून ये झोपला आणि नवरा म्हणून ये आपला. जुनी ही म्हण नुकतीच आली हो माझ्या प्रत्ययाला. कसे झाले काय झाले सांगते सविस्तर सगळे. कसे झाले काय झाले सांगते सविस्तर सगळे. लबाड निघाले हो हे, चेहऱ्याने मात्र दिसतात नेबळे. नवरा बायकोची भांडणे ती तर होणारच ना हो. नवरा बायकोची भांडणे ती तर होणारच ना हो. त्याचा असा विलक्षण राग कोणी धरून बसते का हो. नवरा माझा म्हणजे एकदम कुंभकर्णाचा अवतार. नवरा माझा म्हणजे एकदम कुंभकर्णाचा अवतार. रविवारी त्याला उठवण्यासाठी मला दाखवावे लागतात दशावतार. त्या रविवारीही असेच झाले आणि भांडण विकोपाला गेले. त्या रविवारीही असेच झाले आणि भांडण विकोपाला गेले. नेहमीचा उपाय हो माझा, दार लावून खोलीत जाऊन बसले. त्या दिवशी मात्र फार म्हणजे फारच वेगळे घडले. त्या दिवशी मात्र फार म्हणजे फारच वेगळे घडले. नेहमीचे विनवणीचे आलाप अजिबात कानावर नाही पडले. वाट बघून शेवटी मीच बाहेर बघितले डोकावून. वाट बघून शेवटी मीच बाहेर बघितले डोकावून. तर स्वारी बसली होती आरामात पेपरात डोके खुपसून. खरेच सांगते असा तेव्हा मला आला होता राग. खरेच सांगते असा तेव्हा मला आला होता राग. थंडपणा बघून तो डोक्यात भरली होती आग. अचानक हे उठले आणि बघू लागले आरशात. अचानक हे उठले आणि बघू लागले आरशात. मिशीला पीळ भरू लागले की हो एकदम जोशात. बस झाली तुझी मस्ती खूप झाले हट्ट तुझे. बस झाली तुझी मस्ती खूप झाले हट्ट तुझे. भटांच्या आलियाला घेऊन येतो छान सूर जुळतील तिचे नि माझे. अर्थ समजायला चांगली 15 मिनिटे लागली हो मला. अर्थ समजायला चांगली 15 मिनिटे लागली हो मला. मग मात्र हसायला लागले मी विसरुनी सगळ्या जगाला. म्हटले तुमच्यासाठी वाटच बघत बसली असेल ना ती. म्हटले तुमच्यासाठी वाटच बघत बसली असेल ना ती. भाळली असेल तुमच्यावर ऐकून सगळी तुमची कीर्ती. रागाचा कटाक्ष टाकून मजकडे फिरवली हो यांनी मान. रागाचा कटाक्ष टाकून मजकडे फिरविली हो यांनी मान. म्हणतात कसे थट्टा नको भटांकडे खूप आहे माझा मान. आलियाचा दिवस सुरू होत नाही माझ्या आवाजाशिवाय. आलियाचा दिवस सुरू होत नाही माझ्या आवाजाशिवाय. किती प्रेम करतो एकमेकांवर तुला सांगू तरी काय. लोण्याने भरलेली ती एक कॅन आहे, फुलाने भरलेला गुलदस्ता आहे. लोण्याने भरलेली ती एक कॅन आहे, फुलांनी सजलेला गुलदस्ता आहे. कसं आणि काय सांगू तुला किती काय काय आहे. कौतुक इतके ऐकूनी खरेच सांगते चढत होता माझा रागाचा पारा. कौतुक इतके ऐकूनी खरेच सांगते चढत होता माझा रागाचा पारा. कळत नव्हते कुठे आणि कसा व्यक्त करावा तो राग सारा. हो हो रागावू नकोस आणि हो थापा मारतोय समजू नकोस मुळीच. हो हो रागावू नकोस आणि हो थापा मारतोय समजू नकोस मुळीच. तुझ्या मनातील संशय घालवण्या पुढच्या रविवारी घेऊन येतो तिला घरीच. भीष्म प्रतिज्ञा करूनी हे पडले घराबाहेर एकदाचे. भीष्म प्रतिज्ञा करूनी हे पडले घराबाहेर एकदाचे. पण इकडे माझे डोह तुडुंब भरले हो नेत्रांचे. जनाची नाही निदान मनाची तरी लाज असावी हो माणसाला. जनाची नाही निदान मनाची तरी लाज असावी हो माणसाला. थोडी तरी किंमत द्यावी ना माणसाने आपल्या अर्धांगिनीला. आलिया येण्याची बातमी मात्र बिल्डिंगभर पसरली होती. आलिया येण्याची बातमी मात्र बिल्डिंगभर पसरली होती.
शेजाऱ्या पाजाऱ्यांची एक एक वस्तू घरात येऊन पडत होती. शेजाऱ्यांचा सोफा, राऊतांचा कॅरम, पाटलांची फुलदाणी असेच आणि बरेच काही. शेजाऱ्यांचा सोफा, राऊतांचा कॅरम, पाटलांची फुलदाणी असेच आणि बरेच काही घरात पडलेले बघून माझ्या अंगाची मात्र होत होती लाही लाही. रविवार उजाडला आणि सगळ्यांची उत्सुकता पोचली शिगेला. रविवार उजाडला आणि सगळ्यांची उत्सुकता पोचली शिगेला. बिल्डिंग सगळी सज्ज झाली हो आलियाच्या स्वागताला. आली आली एकदाची ह्यांची सुद्धा गाडी आली. आली आली एकदाची ह्यांची सुद्धा गाडी आली. हातचे काम सोडून सर्व गाडीकडे धावली. मागचे दार उघडून यांनी सगळ्यांना हो गार केले. मागचे दार उघडून यांनी सगळ्यांना हो गार केले. गाडीतून आलियाचे भले मोठे पोर्ट्रेट बाहेर काढले. ते बघून बिल्डिंग सगळी निराश झाली. ते बघून बिल्डिंग सगळी निराश झाली आणि माझ्या गालावर मात्र हास्याची लकीर उमटली. वरती आलेल्या ह्यांना म्हटले मी, थोडी माझी झुकवून मान. वरती आलेल्या ह्यांना म्हटले मी, थोडी माझी झुकवून मान. समजा उद्या आलाच कोणी माझा खान. समजा उद्या आलाच कोणी माझा खान, तर त्याचा थोडा तरी राखा मान. पुन्हा म्हटले जाऊ द्या, झाले गेले विसरून जाऊया. पुन्हा म्हटले जाऊ द्या, झाले गेले विसरून जाऊया. परत सगळे सोडून गोडीने संसार सुरू करूया. असली फालतू भांडणे करायला संसार म्हणजे काय भातुकलीचा खेळ आहे? असली फालतू भांडणे करायला संसार म्हणजे काय भातुकलीचा खेळ आहे? आणि आमच्याकडे यायला आलियाला सुद्धा कुठे हो वेळ आहे? आणि आमच्याकडे यायला आलियाला सुद्धा कुठे हो वेळ आहे? कविता जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.